श्रावण महिन्यात भक्तिभावाला उधाण येतं आणि श्रद्धेचं महात्म्य अनुभवायला मिळतं ते कागल तालुक्यातील पवित्र मेतके गावात। संत बाळूमामांनी स्वतः उभा केलेला ऐतिहासिक रणखांब दरवर्षी श्रावणात एकदाच भक्तांना खुला केला जातोय। यंदाही आज शुक्रवारपासून हा रणखांब दर्शनासाठी खुला करण्यात आला असून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशातून हजारो भाविक मेतकेकडे वळले आहेत। कागल तालुक्यातील मेतके या पवित्र स्थळी संत बाळूमामांनी 1932 साली स्थापन केलेल्या श्री हालसिद्धनाथ मंदिरासमोर उभा केलेला 14 फूट उंचीचा सागवानी रणखांब हे श्रद्धेचं, भक्तीचं आणि दिव्यता अनुभवण्याचं एक अद्वितीय ठिकाण। संत बाळूमामांच्या मते एक खांब कैलासात आणि दुसरा मेतकेत, अशा या रणखांबाला भक्तांच्या मनात अत्यंत विशेष आध्यात्मिक स्थान आहे। वर्षभर पंचधातूच्या सुरक्षा वेष्टनात ठेवण्यात येणाऱ्या या रणखांबाचं मूळ स्वरूपात दर्शन श्रावण महिन्यात फक्त एकदाच घडतं। आज शुक्रवार सकाळी 10 वाजता विधिवत पूजा अर्चा करून रणखांबाचं वेष्टन हटवण्यात आलं असून हे दर्शन 25 ऑगस्टपर्यंत खुलं राहणार आहे। बाळूमामा यांनी 1922 मध्ये मेतकेत पदार्पण केलं आणि त्यांच्या तपश्चर्येनं हे स्थान पवित्र झालं। रणखांबाजवळ उभं राहून इडापिडा मांडणाऱ्या या भक्तांना मानसिक समाधान लाभतं, असा अनुभव अनेकांनी घेतलाय। बाळूमामांनी कैलासवासी दत्तात्रय पाटील यांच्या घरी वास्तव्य करत 1932 साली गादीची स्थापना केली होती। त्यांच्या कार्यामुळं आणि भाविकांच्या योगदानामुळं इथं मोफत अन्नछत्र, भक्तनिवास यासारख्या सुविधांची उभारणी झाली आहे। इतकंच नव्हे तर पाटील कुटुंबियांनी जागा दान करून मंदिरासाठी जे दातृत्व दाखवलंय ते इतिहास भक्तांसाठी आजही प्रेरणादायक ठरलंय। संतांच्या विचारांचा आणि निरपेक्ष सेवाभावाचा हा वारसा आजही जिवंत ठेवण्यात येत असून हजारो भाविक प्रत्येक श्रावणात मोठ्या भक्तिभावानं या ऐतिहासिक रणखांबाचं दर्शन घेण्यासाठी मेतकेत दाखल होतात।